साध्यापासून मान्यपूरच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आल्या नवीन व्हिडिओ पुन्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओज करतो आता स्वागत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार आता सोयाबीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा दर हा होणार आहे 6,500. पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो मात्र इथे विचारता झालाय की सोयाबीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर का, कधी आणि कशा प्रकारे होऊ शकतो 6,500. चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे प्राप्त करायची त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही सध्याची आनंदाची वार्ता आहे की सोयाबीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा दर हा होणार आहे 6,500. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या घडीला विचारायला लागलाय की सोयाबीनमुळे सोयाबीनचा दर का, कधी व कशामुळे होणार आहे 6,500. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊया अचूक उत्तरे की सोयाबीनमुळे का, कधी व कशा प्रकारे सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 6,500. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती दर पातळी आहे 5,800 रुपये प्रति क्विंटल पासून 6,300 रुपये प्रति क्विंटल. जर मागच्या 15 दिवसाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी ती दर पातळी जवळपास 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल सुधारली. मग दर पातळी सुधारण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं, तर दर पातळी सुधारण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीन निर्यात. जर मागच्या 15 दिवसांचा विचार केला तर भारतातून होणारी सोयाबीन निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि याचाच आधार सोयाबीनच्या दराला मिळालाय, ज्याच्यामुळे सोयाबीनचा दर हा वाढलाय. मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की हा आधार सोयाबीनच्या दराला काय 6,500 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता आपणास या ठिकाणी देतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर 100 किलो समजा सोयाबीन असेल तर त्याची प्रोसेसिंग केली तर 18 ते 20 किलो सोया तेल त्यातून निघतंय आणि जवळपास 80 ते 82 किलोपर्यंत सोयाबीन ही निघत असते. म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव प्रामुख्यानं सोयाबीनवरच त्या ठिकाणी विसंबून असतो. झाले काय मित्रांनो की या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमेरिका इराण यांच्यातील जो संघर्ष आहे याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव भडकले, पर्यायाने खाद्यतेलाचे भाव वाढले, ज्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीन, सोयातेल यांचे सुद्धा भाव भडकलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे की जगात अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना हे महत्त्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. पण आपल्या आजूबाजूचे देश आहेत त्यांना जर यांच्याकडून या ठिकाणी सोयाबीन आणि सोयातेल मागवायचं म्हटलं तर फार महाग पडते. त्यामुळे ते काय करत आहेत की भारतातूनच मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करत आहेत. शिवाय भारताची सोयाबीन ही नॉन GM आहे. तर याच्यामुळे झाले कसं की मागच्या 15 दिवसामध्ये भारतातून सोयाबीन निर्यात ही जवळपास आपल्याला 40 ते 50% वाढताना दिसली, प्रचंड वाढ ही. आणि ही वाढ अशीच कायम राहण्याची शक्यता कमीत कमी 31 मेपर्यंत आहे. जर 31 मेपर्यंत सोयाबीनची निर्यात याच पद्धतीनं सुरू राहिली तर मग सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 100% 31 मेपर्यंत 6,500 गवसणी घालताना दिसू शकतो. म्हणजे सोयाबीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 31 मेपर्यंत जर 6,500 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो सध्याचा भाव आहे तो उच्चांकी स्तरावर आहे. कधीही हा बाजारभाव या ठिकाणी घसरू शकतो, कोसळू शकतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की सोयाबीनची विक्री या उच्च स्तरावरती जवळपास करून टाकायची आहे, ज्यामुळे आपला भविष्यात होईल खूप
कारण भविष्यामध्ये अल निनोमुळे अमेरिका, त्यानंतर ब्राझील आणि अर्जेंटिना इथं खूप चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे तिथं भविष्यात उत्पादन हे वाढणार आहे. त्यामुळे ही तेजी जास्त काळ टिकणार नाही हे लक्षात ठेवून विक्रीचं करा नियोजन. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो मग कशा पद्धतीनं राहणार, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.